नमस्कार विद्यार्थी मित्र, मी आपला रमेश सारथी. गोरा राजाचे ग्रँड पास इंग्लिश ग्रामर मध्ये आपलं स्वागत आहे. विद्यार्थी मित्र, आजच्या क्लासमध्ये आपण पंक्च्युएशन मार्क्स सुरुवात करूया. अगोदरच्या क्लासमध्ये पंक्च्युएशन मार्क्सचा इंट्रोडक्शन परिचय आपण घेतली होती. आता प्रत्यक्ष पंक्च्युएशन मार्क्स आपण शिकूया बेटा. पंक्च्युएशन मार्क्स फर्स्ट पहिला फुल स्टॉप. हे फुल स्टॉप बेटा आपण नेहमी वापरतो. वाक्य झालंय की फुल स्टॉप देतोय. तर मग इथं फुल स्टॉप त्याचा उपयोग काय बघूया बेटा. तर दिलेला आहे, द फुल स्टॉप शोज द एंड ऑफ ए डिक्लेरेटिव्ह ऑर एन इम्परेटिव्ह सेंटेन्स. विद्यार्थी मित्र, वाक्य चार प्रकारचे आहेत आपल्याला माहिती आहे. डिक्लेरेटिव्ह, इंट्रोगेटिव्ह, इम्परेटिव्ह आणि एक्सक्लेमेटिव्ह. म्हणजे विधानात्मक वाक्य, प्रश्नार्थी वाक्य, आज्ञा किंवा विनंती आणि उद्गारवाचक वाक्य. तर हे फुल स्टॉप केव्हा वापरतोय? विधानात्मक वाक्य आणि इम्परेटिव्ह सेंटेन्सेस. इम्परेटिव्ह म्हणजे ऑर्डर, रिक्वेस्ट, सजेशन हे जे वाक्य असतात त्या वाक्यानंतर आपण फुल स्टॉप वापरतो बेटा. प्रश्नार्थी वाक्यामध्ये फुल स्टॉप येत नाही. उद्गारवाचक वाक्यामध्ये देखील फुल स्टॉप येत नाहीये. एक्झाम्पल बघूया बेटा. इथं एक्झाम्पल नंबर 1, द अर्थ इज राऊंड फुल स्टॉप. हे बेटा डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स आहे. आणि दुसरं एक्झाम्पल, गिव्ह मी युअर पेन प्लीज. हे इम्परेटिव्ह सेंटेन्स आहे बेटा, रिक्वेस्ट आहे. हे वर्बना सुरू झालेलं आहे. इम्परेटिव्ह सेंटेन्स म्हणजे क्रियापदाने सुरू होते आणि इम्परेटिव्ह सेंटेन्स मध्ये सब्जेक्ट येत नाहीये बेटा. सो दिस इज द यूज ऑफ फुल स्टॉप. आणि दुसरा कॉमा बघूया बेटा. कॉमाचे उपयोग खूप आहेत बेटा. कॉमा खूप ठिकाणी उपयोगात येतो. कॉमाने देखील वाक्याचा अर्थ बदलतो बेटा. बघूया. द कॉमा शोज शार्प पॉज अमॉंग द पार्ट्स ऑफ अ सेंटेन्स. वाक्यामध्ये जे भाग असतात, वाक्यामध्ये जे शब्द असतात बेटा, त्या शब्दांच्या नंतर कॉमा वापरतोय ते शब्दांना सेपरेट करण्यासाठी, वेगळे करण्यासाठी आपण हे कॉमा वापरतो बेटा. मग हे कसे कसे ह्याचा उपयोग होतो? इथं 1, 2, 3, 7 पर्यंत ह्याचा उपयोग आपण लिहिलं बेटा. लिहून घ्या तुम्ही, मी सांगतोय. पहिला, टू सेपरेट सिरीज ऑफ वर्ड्स कम टुगेदर. टू सेपरेट सिरीज ऑफ वर्ड्स कम टुगेदर. एखादी वाक्यामध्ये काही शब्द येतात बेटा, 1, 2, 3, 4 शब्द असे असतात. त्या शब्दांना वेगळ्या करण्यासाठी, सेपरेट करण्यासाठी हे कॉमा वापरतो बेटा. एक्झाम्पल अजून स्पष्ट होईल. पहा एक्झाम्पल, ही लॉस्ट लँड, मनी, फेम अँड फ्रेंड्स. पहा बेटा, या वाक्यामध्ये लँड, मनी, फेम, फ्रेंड्स हे 4 शब्द आहेत बेटा. म्हणजे ही लॉस्ट, तो हरवला. काय काय हरवला तो? लँड, त्याची जमीन गेली. मनी, पैसे गेले. फेम, कीर्ती गेली, नाव गेलं. अँड फ्रेंड्स. अशा प्रकारे हे जेव्हा एखादी वाक्यात 4-5 शब्द येतात, सिरियलने सिरीज असतोय, तेव्हा त्या शब्दांमध्ये हे कॉमा आपण वापरतो बेटा, सेपरेट करण्यासाठी. हे पहिला. दुसरा बघूया बेटा. टू शो नाउन ऑर फ्रेज इन एपोजिशन. टू शो नाउन ऑर फ्रेज इन एपोजिशन म्हणजे एका वाक्यामध्ये एकच नामाला दर्शवणारे 2 फ्रेजेस, 2 शब्द जेव्हा येतात तेव्हा त्या 2 शब्दांमध्ये, त्या 2 फ्रेजेसमध्ये कॉमा वापरतो बेटा. ते 2 शब्द, ते 2 फ्रेज एकाच व्यक्तीला दाखवतात, एकाच नाउनला दाखवतात. एक्झाम्पल पहा इथं. मिल्टन कॉमा द ग्रेट पोएट कॉमा वॉज ब्लाइंड. इथं बेटा हे जे मिल्टन नंतर कॉमा आहे, द ग्रेट पोएट नंतर कॉमा आहे. समजा या वाक्यामध्ये हे जे द ग्रेट पोएट जरी नसेल, हे ग्रेट पोएट नसलं तरी हे वाक्याचा अर्थ येतो बेटा, मिल्टन वॉज ब्लाइंड. ह्याचा अर्थ काय होतो इथं? मिल्टन वॉज ब्लाइंड. परंतु हे जे मिल्टन आहेत त्यांना वर्णन करण्यासाठी हे द ग्रेट पोएट इथं म्हटलेलं आहे बेटा, महान कवी. मिल्टन एक महान कवी, वॉज ब्लाइंड, आंधळे होते, असे ह्याचा अर्थ होतो बेटा. म्हणजे एकाच नाउनला जेव्हा आपण वर्णन करतो, फ्रेजेस लिहितोय, तेव्हा त्या फ्रेजमध्ये कॉमा वापरतो बेटा. तिसरा, टू मार्क ऑफ वर्ड्स युज्ड इन अड्रेसिंग पीपल. टू मार्क ऑफ वर्ड्स युज्ड इन अड्रेसिंग पीपल म्हणजे जेव्हा आपण लोकांना उद्देशून बोलतोय, लोकांना नावाने आपण तेव्हा त्यांना बोलतोय, तेव्हा हे कॉमा वापरतो बेटा. एक्झाम्पल इथं आहे. एक्झाम्पल बघूया काय.
हॅव यू सीन गोलकोंडा कामा राजू. इथं राजूला विचारतो बेटा, राजू तू गोलकोंडा पाहिलास का, असा अर्थ होतो बेटा इथं. नेक्स्ट चौथा, टू सेपरेट अ पार्टिसिपल फ्रेज. पार्टिसिपल, विद्यार्थी मित्र आपण अगोदर शिकलेले आहोत. पार्टिसिपल दोन आहेत, प्रेझेंट पार्टिसिपल, पास्ट पार्टिसिपल. हे पार्टिसिपल फ्रेज जे असतोय वाक्यात आपण जे वापरतो त्याला सेपरेट करण्यासाठी, त्याला वेगळं करण्यासाठी हे काम वापरतो बेटा. एक्झाम्पल पहा, सीइंग द कॅट रॅट रॅन अवे. म्हणजे इथं पार्टिसिपल फ्रेज सीइंग द कॅट, इथं सीइंग प्रेझेंट पार्टिसिपल आहे बेटा. सीइंग काय इथं प्रेझेंट पार्टिसिपल आहे. म्हणजे मांजराला बघून उंदीर पळाला, हे मांजराला बघून हे सीइंग द कॅट हे पार्टिसिपल फ्रेज आहे बेटा. इथं हे सब्जेक्ट म्हणून वापरलं, म्हणजे हे इथं कामा दिलं. सीइंग द कॅटला काय दिलं इथं बेटा, कामा. सो अशा प्रकारे हे जे पार्टिसिपल फ्रेजेस जे येतात त्याच्यानंतर देखील कामा वापरतो बेटा. नेक्स्ट पाचवा, टू इंडिकेट ओमिशन ऑफ वर्ब व्हेन रिपिटेशन इज टू बी अवॉइडेड. जेव्हा एखादी वाक्यामध्ये क्रियापदाचा रिपिटेशन अवॉइड करायचं असेल, टाळायचं असेल, क्रियापद म्हणजे रिपीट करणं, पुन्हा पुन्हा लिहिणं टाळायचं असेल, तर तेव्हा त्या ठिकाणी कामा लिहितो बेटा. काय लिहितो तिथं, कामा लिहितोय. पहा एक्झाम्पल अजून क्लिअर होईल. आय गेव हर ए डॉल. मी तिला एक डॉल दिलं, एक भावली दिलं, मी तिला एक डॉल दिलं. इथं सेमिकोलन दिला बेटा, हर सिस्टर अड्रेस. म्हणजे मी तिला एक डॉल दिला, तिच्या बहिणीला एक ड्रेस दिलं. इथं दिला, गेव हे जे क्रियापद आहे इथं वगळलंय बेटा. इथं सिस्टर नंतर कामा दिली, याचा अर्थ सिस्टरला म्हणजे इथं वर्ब यायला पाहिजे, परंतु वर्बच्या ठिकाणी काय दिलं इथं, कामा. अशा प्रकारे त्या वर्ब जर टाळायचं असेल, पुन्हा लिहायचं नसेल, तर हे कामाने पुन्हा ते वाक्य पुन्हा लिहितो बेटा. नेक्स्ट सहावा, आफ्टर इंट्रोडक्टरी फ्रेज ऑर क्लॉज. आफ्टर इंट्रोडक्टरी फ्रेज ऑर क्लॉज, जेव्हा आपण एखादी वाक्य लिहितोय, वाक्याच्या सुरुवातीला एखादी फ्रेज असेल, एखादी क्लॉज असेल, त्या फ्रेज नंतर किंवा क्लॉज नंतर आपल्याला कामा लिहावं लागतो बेटा. म्हणजे ते हे समजतो, म्हणजे फ्रेज आहे, क्लॉज आहे. एक्झाम्पल पहा, द थिंग इज कॅन वी डू इट बिफोर द सनसेट. इथं द थिंग इज ही फ्रेज आहे बेटा. इथं हे इथं कामा दिली, म्हणजे गोष्ट अशी आहे, हे संध्याकाळपर्यंत आपण काम पूर्ण करू शकतो का, ह्या वाक्याचा अर्थ आहे बेटा. गोष्ट, द थिंग इज म्हणजे गोष्ट अशी आहे, काय कशी आहे, कॅन वी डू इट बिफोर द सनसेट, म्हणजे सूर्यास्तापूर्वी आपण हे काम पूर्ण करू शकतो का, असे हे वाक्याचा अर्थ होतो बेटा. नेक्स्ट दुसरा एक्झाम्पल पाहायचं, वेन आय रीच देअर, हे क्लॉज आहे बेटा. वेन आय रीच देअर आय विल कॉल यू. हे वेन आय रीच देअर हे क्लॉज, ह्याच्यानंतर देखील काम वापरलं. द थिंग इज इथं देखील काम वापरला बेटा. म्हणजे एखादी वाक्याला सुरुवातीला फ्रेज किंवा क्लॉज जर लिहिलं, तर ते फ्रेज आणि क्लॉजला सेपरेट करण्यासाठी, वेगळं करण्यासाठी, दाखवण्यासाठी कामाचा वापर करतोय बेटा. नेक्स्ट सातवा आणि शेवटचा इथं, टू मार्क ऑफ डायरेक्ट कोटेशन फ्रॉम द रेस्ट ऑफ द सेंटेन्स. डायरेक्ट कोटेशन फ्रॉम द रेस्ट ऑफ द सेंटेन्स. विद्यार्थी मित्र, आपण डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच शिकलेले आहोत बेटा. आणि जेव्हा आपण रिपोर्टेड स्पीच लिहितो बेटा, तेव्हा त्या रिपोर्ट स्पीचला अवतरण चिन्हामध्ये लिहितोय, आणि अवतरण चिन्ह जेव्हा संपतात तिथं लगेच आपण कामा देतो बेटा. म्हणजे हे रिपोर्टेड स्पीच मधला हे जे कोटेशन, म्हणजे हे जे कोटेशन आहे, रिपोर्टेड स्पीच आहे, त्याला दर्शवण्यासाठी कामा वापरतो बेटा. टू मार्क ऑफ डायरेक्ट कोटेशन फ्रॉम द रेस्ट ऑफ द सेंटेन्स. वाक्यात जे पूर्ण वाक्य असतो, वाक्यापासून हा कोटेशन जे असतोय, म्हणजे अवतरण चिन्हामधलं जे वाक्य असतो त्याला दर्शवण्यासाठी आपण काम वापरतोय. पहा बेटा, इथं अवतरण चिन्ह सुरू झालंय, व्हेरी गुड. व्हेरी गुड हे अवतरण चिन्हामध्ये आहे, आणि नंतर कामा दिली बेटा. ही सेड, ही सेड पण वाक्य आहे, परंतु ही सेड हे याच्यापासून ह्याला वेगळं करण्यासाठी काय दिलं इथं, कामा दिली बेटा. नेक्स्ट सेकंड एक्झाम्पल, कम. हे कम अवतरण चिन्हामध्ये आहे बेटा, कोटेशन आहे, इथं कामा दिली. ही येल्ड, त्याने ओरडला, त्याने बोलला, कम या असं त्यानं म्हटलं. सो अशा प्रकारे हे कामाचे अनेक उपयोग आहेत बेटा. अजूनही तुम्ही जर समजा चांगले एखादे ग्रामरचं जर पुस्तक वाचला,
आणि इंग्रजी पेपर जर वाचत राहिला तर कामा कुठं कुठं वापरतात, कसे वापरतात ते हे अजूनही तुम्हाला स्पष्ट समजेल बेटा. हे नोट्स लिहून घ्या, हे व्हिडिओ ऐका बेटा. जर ह्याच्यात तुम्हाला काही डाऊट असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये तुमचा डाऊट मला लिहा बेटा. मी तुमच्या डाऊट्सना उत्तर देतोय. वेल विद्यार्थी मित्र हो, इथं आपण थांबूया बेटा. पुढच्या क्लासमध्ये अजून एक टॉपिक ना पुन्हा आपण भेटूया. तोपर्यंत ऑल द बेस्ट. टेक केअर.